एकेकाळी महाराष्ट्रात आळंदी नावाचं गाव होतं. त्या गावात ज्ञानेश्वर नावाचा एक लहान मुलगा राहत होता. पण तो साधा मुलगा नव्हता, तो ज्ञानाचा सागर होता. त्याचे आईवडील संत होते, पण समाजाने त्यांना स्वीकारलं नव्हतं. ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई वारकरी संप्रदायात सामील झाला. ते चारही भावंड दररोज विठ्ठल विठ्ठल असा नामस्मरण करायचे. ज्ञानेश्वराला लोकांना भगवंताचं ज्ञान द्यायचं होतं, पण त्यावेळी संस्कृत भाषा फक्त ब्राह्मणांनाच कळायची. सर्वसामान्य लोकांना ती समजत नव्हती. त्याने भगवद्गीतेचं ज्ञान मराठी भाषेत सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दांत लिहिलं. हेच महान ग्रंथ बनलं ज्ञानेश्वरी. प्रत्येक जीवात परमेश्वर आहे. प्रेम आणि दया हेच खरं साधन आहे. जे स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी जगतात तेच खरे संत असतात.